नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ब्रो, एक मिनिट. मी दुःखी असताना तुम्ही तुमचा आनंद साजरा नाही करू शकणार ना? पण मी दुःखीच नसेल तर तुम्ही तुमचा आनंद साजरा करू शकता. आणि मी खरंच दुःखी नाही आहे. मी तर उलट खूप जास्त आनंदात आहे. आज खऱ्या अर्थाने मला माझी माणसं मिळाली, माझी फॅमिली मिळाली. मग मी खुश नसेल का? मी खूप खूप खुश आहे. आणि मला माझ्या ब्रो आणि जानूच्या लग्नात खूप एन्जॉय करायचं आहे. आणि ते मी करणार आहे. सो मॉम डॅड, आजचा संध्याकाळचा मुहूर्त आहे ना लग्नाचा? मग जसं ठरलं आहे तसंच आणि त्याच मुहूर्ताला ह्या दोघांचं लग्न होईल, ओके? आशू बोलली तसं राम आणि रीमांच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली आणि जानू आणि अमितसुद्धा एकमेकांकडे पाहून हसले. फायनली आज संध्याकाळी 6 वाजताच्या मुहूर्तावर अमित आणि जानूचं लग्न होणार होतं. पुन्हा एकदा. आता पुढे. प्रिन्सेस, तू खरंच ठीक आहेस ना? अमितने पुन्हा आरूच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. हो ब्रो, मी ठीक आहे. काळजी नको करू, ती पाणवलेल्या डोळ्यांनी बोलली. तसा पुन्हा तो काळजीत पडला. हे, आता डोळ्यात अश्रू का आहेत? काय झालं? त्याने काळजीने विचारलं. तशी हसली ती. ब्रो, आनंदाचे अश्रू आहेत हे, ती हसून बोलली. तसा त्याच्या जीवात जीव आला. ब्रो, जानूचं खूप जास्त प्रेम आहे तुझ्यावर. इतक्या वर्षात एक रात्र अशी गेली नसेल की ती तुझ्या आठवणीत रडली नसेल. रोज तुझ्या आठवणीत चुरताना मी पाहिले तिला. खूप प्रेम करते ती तुझ्यावर. तू खरंच खूप लकी आहेस. प्रॉमिस मी, तू आयुष्यात कधी म्हणजे कधीच तिला दुखावणार नाहीस. आरू समोर उभ्या असलेल्या जानूकडे पाहून अमितला बोलली. तसे त्याचे पण डोळे भरून आले. आय प्रॉमिस यू प्रिन्सेस, मी कधीच दुखावणार नाही माझ्या जानूला. तसा स्वप्नात पण विचार करणार नाही. आता खूप झालं, खूप सहन केलंय तिने, पण आत्ता नाही. आता दुःखाचा पण तिच्या आसपास नाही फिरकणार ह्याची मी काळजी घेईन. तो बोलला तशी हसली ती. जानू, आरूने आवाज दिला तशी रीमा आणि रामसोबत बसलेल्या जानूने तिच्याकडे पाहिलं. कम हिअर, आशू बोलली तशी जानू पण उठून तिच्याजवळ आली. आशूने आपले दोन्ही हात आजूबाजूने अमितच्या आणि जानूच्या कमरेवर ठेवले. आय लव्ह यू, ती एकदा अमितच्या तर एकदा जानूच्या गालावर ओठ टेकवून बोलली. तसे ते दोघेही हसले. वी लव्ह यू टू, ते दोघे एकसाथ बोलले. असं नाही, कम ऑन किस मी, ती दोघांनाही तिच्या गालावर किस करायला सांगत होती. आरू, काय चाललंय? रामने हसून विचारलं. कुठे काय डॅड, त्यांचं दोघांचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग मी त्यांना किस करायला सांगते. बास, आरू बोलली. ओके, अमित बोलला आणि त्याने जानूला इशारा केला. दोघेही तिच्या गालावर ओठ टेकवण्यासाठी पुढे आले. तसं तिने पटकन तिचा स्वतःचा चेहरा मागे घेतला आणि तिथे अमित आणि जानू दोघांचे ओठ एकमेकांना भिडले. आणि इथे आरू मात्र हसून टाळ्या वाजवू लागली. तर राम आणि रीमांनी हसून दुसरीकडे चेहरा वळवला. पण जसं अमित आणि जानूला कळलं काय घडलंय, त्या दोघांचा चेहरा बघण्यासारखा झाला. जानूला तर आता कुठे पळून जाऊ की काय असं वाटू लागलं. मी आलेच हा, जानू स्वतःचे केस कानामागे सारत बोलली आणि तिथून पळून गेली. तशी आरू अजूनच हसू लागली. जानू, अगं किती लाजतेस, आरू हसून बोलली. पण तोपर्यंत जानू तिथून निघून गेली. आरू, का बिचारीला सतावतेस? आता लाजली बघ किती ती, रीमा बोलल्या. मॉम, इतक्या वर्षात जानूने खूप सहन केलंय. तिला फक्त थोडं खुश करत होते मी, कारण मला माहीत आहे तिचं हसणं, रडणं, आनंद, दुःख सगळं ब्रोसोबतच कनेक्टेड आहे. आणि मी पण तर हे सगळे मोमेंट्स मिस केलेत ना, आरू बोलली. तू आणि जानू दोघीही ते सगळे मोमेंट्स पुन्हा जगतील, ही माझी जबाबदारी, ओके? अमित बोलला तशी हसली ती. आरू, त्यांना दोघांना छळतेस काय?
तुझं लग्न होईल ना तेव्हा मग ते दोघे पण तुला सतावतील. मग आमच्याकडे येऊ नकोस त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन, ओके? रीमा हसून बोलल्या. त्यावर अमित आणि राम पण हसू लागले. पण त्यावर आरू मात्र स्तब्ध झाली. तिच्या लग्नाचा विषय निघाला होता, त्यामुळे आपोआपच तिला रॉनीची आठवण आली होती. कारण कालपासून एकदाही तो तिला भेटला नव्हता. आज तो आपल्याला भेटेल विचार करूनच खुश झाली ती आणि मनात आनंदाचे कारंजे उडू लागले तिच्या. लग्नाचा विषय काढला तर किती ब्लश होते ही मॉम. अमित तिला सतावून बोलला तशी अजूनच लाजली ती आणि पळून बाथरूममध्ये गेली. तसे ते सगळे पुन्हा हसू लागले. आरू बाथरूममधून बाहेर आली होती. आता रूममध्ये राम आणि रीमा दोघेच होते. मॉम, मी माझ्या रूममध्ये जाते, आरू बोलली आणि बाहेर जाऊ लागली. तोच रीमांनी तिला आवाज दिला. आरू, रीमा बोलल्या. हां मॉम, आरू बोलली. बाळा, तुझं सगळं सामान तुझ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे, रीमा बोलल्या. माझ्या? आरूने विचारलं. हो, तुझ्या आधीच्या रूममध्ये. तिथे जाऊन रेडी हो, रीमाने हसून तिच्या गालावरून हात फिरवत सांगितलं. तशी हसली ती. थँक्स मॉम, आय लव्ह यू, ती बोलली आणि रीमाना एका बाजूला मिठी मारली तिने. मी येते, ओके, आरू बोलली आणि तिथून निघून गेली. अहो, मी ना आज खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे. मला तर असं वाटतंय की मी स्वप्न तर नाही ना बघत, रीमा डोळ्यातले अश्रू पुसून बोलली. रडू नकोस रीमा, देव आहे हे आता ह्यावर विश्वास बसला माझा. त्याने सगळं नीट केलं. क्षणात सगळं जादू व्हावी तसं सुरळीत झालं. बघ ना, आपलं अख्खं कुटुंब आज आपल्यासोबत आहे. आपला मुलगा, सून, मुलगी, नातवंड, सगळेच जण. आपण नक्कीच काहीतरी खूप पुण्य केलं असेल, तेव्हा देवाने हे सुख आपल्या ओंजळीत टाकलं, राम बोलले. हो ना, मी जाते बाई बाहेर, माझीच नजर लागायची माझ्या सुखाला, देवा कृपा राहू दे तुझी, रीमा डोळ्यांना पदर लावत बोलल्या आणि बाहेर निघून गेल्या. त्यावर राम गालात हसले. ही रीमा पण ना वेडीच आहे, आईची नजर लागते का कधी स्वतःच्याच मुलांना, राम बोलले आणि त्यांनी पण डोळे पुसले. आता दुपार झाली होती. जानू आउट हाऊसमध्ये तिच्या रूममध्ये होती आणि बेडवर बसून एकटीच विचार करत होती. खरंच यार, आशूच आरू आहे, किती मस्त. म्हणजे मी बिचारे किती टेन्स होते आरूला कसं शोधायचं म्हणून, पण ती तर आमच्याच घरात होती. माझी आशूच आमची आरू आहे. देवी आई, नेहमी तुला दूषणं दिली मी माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी, पण शेवटी तू तर देवी आईच ना, तू सगळ्यांचाच चांगलं करतेस, मग माझं वाईट कशी करू शकणार होतीस तू तुझा वेळ घेतला, पण योग्य वेळी मला माझं सुख माझ्या ओंजळीत दिलंस. माझी सगळी मायेची माणसं आता माझ्या जवळ आहेत. तुझे खूप 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 आभार देवी आई, जानू खुश होऊन मनातच बोलत होती आणि हसत होती. एकटी एकटी खुश झाले का आमची नवरीबाई, समोरून आवाज आला तसं जानूने मागे वळून पाहिलं. मधू, जानू बोलली तशी मधू तिच्या जवळ आली. काय जानू, खूप खुश आहेस ना, मधूने विचारलं तशी जानूने तर तिला घट्ट मिठीच मारली. हो मधू, मी खूप 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 खुश आहे, जानू बोलली तशी मग मधू पण हसली. खुश तर व्हायलाच हवं, आज खूप आनंदाचा दिवस आहे, त्याला 3 कारणं आहेत, मधू बोलली. 3? जानूने प्रश्नार्थक विचारलं. हो, 3 कारणं. अमित आणि तुझ्यासाठी तर खूपच आनंदाचा दिवस आहे आज. पहिलं कारण, आज पुन्हा एकदा तुम्ही लग्नबंधनात अडकणार आहात. दुसरं म्हणजे राज्याध्यक्षांची लाडकी लेक पण खरी परतली आहे. आणि तिसरं म्हणजे तुझ्या आशूला तिची खरी ओळख मिळाली आहे. मधू बोलली तशी जानूने हसून हो मध्ये मान हलवली. मधू, खरंच यार, आशूला पण तिची ओळख मिळाली आणि मुळात माझी बहीण आणि नणंद दोन्ही नातं आहे आमचं. मस्त ना, जानू हसून बोलली तशी मधू पण हसली. हो ना गं, सगळ्या नणंदा ना कुचक्याच असतात, पण तू लकी आहेस हां, बहिणीसारखी प्रेम करणारी नणंद मिळाली तुला, मधू बोलली. त्यावर जानू खळखळून हसली. हो, त्या बाबतीत तर लकी आहेच मी, जानू बोलली.
तू सगळ्याच बाबतीत लकी आहेस जानू, मधू तिच्यावरून बोटं मोडत बोलली. तशी पुन्हा हसली ती. आता लाजत राहण्यासाठी वेळ नाही आहे. आज लग्न आहे ना तुमचं, मग तयार नाही का व्हायचंय? मधू बोलली. हो, पण अजून वेळ आहे ना, जानूने विचारलं. मॅडम, वेळ लगेच निघून जाईल आणि नवरी आहेस तू, तुला रेडी व्हायला वेळ लागेलच. चल, आपण आवरून घेऊ, तोपर्यंत मेकअप आर्टिस्टसुद्धा येतील. मधू बोलली तशी जानूने होमध्ये मान हलवली. आशू तिच्या हक्काच्या बेडरूममध्ये होती. काही वर्षांपूर्वी तिची जशी बेडरूम होती तशीच्या तशी ठेवली होती तिच्या ब्रोने. रेनोव्हेट पण तिच्याच आवडीने केलं होतं, पण तिच्या कोणत्याच वस्तू हलवल्या नव्हत्या तिथून. त्यामुळे तिच्या जुन्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि तिला भरून आलं होतं. मध्ये किती वर्षे निघून गेली, पण अजूनही असं वाटतं की सगळं काही दिवसांपूर्वीच घडलं होतं. ती तिच्या एकेका वस्तूवरून हात फिरवत होती आणि मनातच बोलत होती. तिच्या फॅमिलीसोबतच्या बऱ्याच आठवणी होत्या त्या खोलीत, म्हणून गहीवरून गेली होती ती. अच्छा, म्हणजे त्या दिवशी जेव्हा मला रॉनी ही रूम दाखवत होते त्या दिवशी म्हणून मला अस्वस्थ वाटू लागलं होतं, कारण ह्या सगळ्या माझ्याच वस्तू होत्या आणि त्या मला आठवू लागल्या होत्या. ओ गॉड, तेव्हा तर जराही कल्पना नव्हती मला, ती स्वतःशीच बोलली. पण इतक्यात, ओह, म्हणजे मी त्या दिवशी अस्वस्थ होते आणि ते रॉनीना कळलं होतं तर, म्हणून मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी तो किस केला होता. ओह, ती मनातच बोलली आणि ते आठवून तिला भयंकर लाज दाटून आली. पण आता तिला त्यासोबत रॉनीची सुद्धा आठवण येऊ लागली होती. पण अजून रॉनी मला भेटायला का नाही आले? त्यांना नाही का वाटत मला भेटावं? ती नाराज झाली. नाही नाही, का नाही वाटणार त्यांना मला भेटावं? त्यांचं प्रेम आहे माझ्यावर आणि आता तर कदाचित जास्त प्रेम करतील ते माझ्यावर. आफ्टर ऑल त्यांचं पहिलं प्रेम पण तर मीच आहे, मिस आराध्या राज्याध्यक्ष, आणि मी प्रॉमिस केलेला किस पण तर बाकी आहे अजून आमचा. ओ नो, ती स्वतःची नसणारी कॉलर टाईट करत बोलली आणि मग उगाच लाजून चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला तिने. पण मला आता बोलायचं आहे त्यांच्याशी. असे कसे राहू शकतात ते मला भेटल्याशिवाय? थांब, मी ना कॉलच करते त्यांना, ती मनातच बोलली आणि तिने त्याचा नंबर डायल केला. पण समोरून रिंग जात असूनही रॉनीने कॉल घेतलाच नाही. तिने पुन्हा फोन लावला, पण तरी तेच, नव्हता घेतला त्याने फोन. तशी नाराज झाली ती. ह्यांना काय झालं? एवढे बिझी झालात की माझा कॉल पण घेत नाही आहात? मिस्टर रॉनी, तुम्ही तर आता बघाच, आज प्रो आणि जानूच्या लग्नासाठी अशी छान तयार होते ना की बघतच राहाल माझ्याकडे. पण मी तुम्हाला जवळ येऊच द्यायचे नाही. किस तर खूप लांबची गोष्ट आहे. मला सतावता ना, पण मी पण आराध्य राज्याध्यक्ष आहे. नाही तुम्हाला सतावलं ना तर बघाच, ती लटक्या रागात बोलली आणि रेडी व्हायला निघून गेली. पण बिचारी स्वतःच्याच विश्वात इतकी मग्न होती की आता सध्या तिच्या रॉनीच्या मनाची काय अवस्था झाली आहे ह्याची दूर दूरपर्यंत तिला कल्पना नव्हती. इथे रॉनी रेडी झाला होता, पण काल रात्रीपासून त्याला झोप लागलीच नव्हती. सतत आशूचे विचार मनात येत होते. प्रेम करत होता तिच्यावर, खूप जास्त. जेवढं प्रेम आराध्यावर केलं होतं तेवढंच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आता तो आशूवर प्रेम करत होता. कारण आराध्यावर एकतर्फी प्रेम होतं त्याचं, पण ह्यावेळी आशू पण त्याच्या प्रेमात होती. त्यामुळे खरं प्रेम फील करू शकत होता तो. म्हणूनच आशूवर असलेलं प्रेम थोडंसं जास्तच होतं आराध्यापेक्षा. पण आता आशू आणि आराध्या ही एकच व्यक्ती होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून राज्याध्यक्ष होती. म्हणून खूपच अवघडून गेला होता तो ह्या परिस्थितीत, ज्या व्यक्तीने त्याला शून्यातून उचलून एक नवीन आयुष्य दिलं आणि ज्याच्यामुळे तो आज स्वतःच्या पायावर उभा होता. त्याच खुद्द अमित राज्याध्यक्षाच्याच बहिणीशी लग्न करण्याचे स्वप्न नव्हता बघू शकत तो. आवाक्याबाहेरचंच होतं ते त्याच्यासाठी. राज्याध्यक्षांच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न करून त्यांचा जावई होण्याचा विचार स्वप्नात पण करू शकत नव्हता तो. कधी त्याने तसा विचार केला पण नव्हता, कारण अशक्यच होतं ते. पण आता नशिबाने मात्र सगळं अवघड करून ठेवलं होतं त्याच्यासाठी. आशू म्हणजेच आराध्यावर जीवापाड प्रेम तर करत होता तो, पण तिला मिळवणं म्हणजे नाहीच्या बरोबर होतं.
सगळा विचार करून दुःखी झाला होता तो आणि म्हणून रूमच्या बाहेर जात नव्हता. कारण आता बाहेर जाऊन आराध्याला कसं फेस करायचं ह्याचा विचार करत होता तो. इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली तसा तो भानावर आला. बॉस कॉलिंग येत होतं. त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला. येस बॉस, तो बोलला. रॉनी, कम इन टू माय रूम, अमित बोलला. येस बॉस, रॉनी बोलला आणि लगेच अमितच्या रूममध्ये गेला. बॉस, तुम्ही बोलावलं? रॉनी बोलला. येस रॉनी, सी हाऊ डू आय लुक? अमित बोलला तसा रॉनी हसला. आज त्याचं लग्न होतं. त्याने आज राजस्थानी स्टाईलमध्ये लाईट पिंक कलरमध्ये जोधपुरी सूट घातला होता, जो त्याच्या पर्सनॅलिटीला एकदम सूट होत होता. त्याची पर्सनॅलिटी आधीच इतकी रुबाबदार होती, त्यावर आज तो जोधपुरी सूटमध्ये खूपच रुबाबदार दिसत होता. यू लुक स्टर्निंग बॉस, रॉनीने त्याला कॉम्प्लिमेंट दिली तसा तो गालात हसला. जानूला आवडेल ना माझा हा लुक? त्याने विचारलं तसा आता रॉनी गालात हसला. त्याला माहीत होतं त्याच्या बॉसचं जानू मॅडमशिवाय पान हलत नव्हतं आणि त्यांना इम्प्रेस करण्यासाठीच हे सगळं चाललं होतं. येस बॉस, मॅम तर आज फ्लॅट होणार आहेत तुम्हाला पाहून, रॉनी बोलला तसा अमित जोरातच हसला. आय होप शी लाईक्स इट, अमित बोलला. डेफिनेटली बॉस, मॅम वूड लव्ह इट, रॉनी बोलला. थँक्यू रॉनी. मला सांग, मोहनची काय खबर? त्याने पुन्हा सुसाईड करण्याचा प्रयत्न तर नाही ना केला? अमितने विचारलं. नो बॉस, त्याने असं काहीच केलं नाही आहे, पण तो तुमची वाट बघतोय. त्याने अट ठेवले ना, त्यासाठी, रॉनी बोलला. अट? त्याला तर दाखवतोच मी आता, हा अमित राज्याध्यक्ष काय आहे. माझ्या प्रिन्सेससोबत इतका क्रूर वागला ना तो, सगळा हिशोब पूर्ण करावा लागेल त्याला, इथेच. त्यानंतरच मरणाची भीक घालेल मी त्याला, अमित रागात बोलला. बॉस, प्लीज काम डाऊन. तुम्ही त्या नीच मोहनच्या नावाने तुमचा आजचा इतका सुंदर दिवस खराब नका करू. त्याला जी काही शिक्षा द्यायची आहे ना, ती 2 दिवसांनी द्या, पण आज तुमचा दिवस स्पॉईल नका करू, रॉनी बोलला. येस रॉनी, तू बरोबर बोलतोयस. त्याच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. परवा त्याचा खेळ संपूनच टाकणार आहे मी, अमित बोलला. अमित, झालास का रेडी बाळा? रीमा आत येत बोलल्या. येस मॉम, आय एम रेडी, तो बोलला. व्हेरी गुड, चल आता पटकन, रीमा बोलल्या आणि त्याला घेऊन जाऊ लागल्या. रॉनी पण हसून त्यांच्या पाठी गेला. अमित आणि रीमा पुढे निघून गेले. रॉनी त्यांच्या पाठीच होता, पण इतक्यात त्याच्या हाताला हिसका बसला आणि त्याला कोणीतरी दुसऱ्या बाजूने रूममध्ये ओढून घेतलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.